नमस्कार मित्रांनो, या ऑटो चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय थोडा वेगळा पण अत्यंत महत्वाचा आहे. सोशल मीडियावर खूप चर्चा असते. मित्रांनो, आता इलेक्ट्रिक गाड्या येणार, मग बाईक स्पेअर पार्टच्या व्यवसायाचं काय होणार? दुकान बंद करावे लागणार का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑटोमोबाईल क्षेत्रातील बदलणारे तंत्रज्ञान आणि भविष्यातील इंधन आणि या सगळ्यात तुमच्या व्यवसायाची दिशा काय असावी हे समजून घेणार आहे. जर तुम्ही व्यवसायात असाल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, पेट्रोलचे दर वाढत आहेत हे सर्वांना माहित आहे. आता सरकार E20 म्हणजे 20% इथेनॉल मिश्रित इंधन फ्लेक्स फ्युल इंजिनवर भर देत आहे. ह्याचा अर्थ असा निघतो की तुमच्या दुकानातील केबल्स किंवा बाकीचे पार्ट बदलणार नाही, पण इंजिनच्या अंतर्भागात नक्कीच काहीतरी बदल होणार आहे. त्यानंतर हायड्रोजन, फ्युल सेल आणि CNG किटचा वापर टू व्हीलर्स मध्ये वाढताना दिसणार आहे. बऱ्याच जणांना वाटते की हे बदल व्यवसायासाठी धोकादायक आहे, पण मी तुम्हाला सांगतो, घाबरण्याची काहीच गरज नाही. उलट आपल्या ऑटोमोबाईल स्पीडमध्ये सेगमेंट वाढत आहे. उदाहरणार्थ बघा, भविष्यात कोणत्या पार्टची मागणी वाढेल, फिल्टर, सेन्सर्स आणि इंधन प्रणालीतील लहान पार्टची बदलण्याची गरज वाढेल. हीच तर तुमची संधी आहे. स्वतःला बदला आणि नवीन तंत्रज्ञानाचे जुळणारे पार्ट स्टॉक मध्ये आपण ठेवायला सुरुवात करा. आता वळूया इलेक्ट्रिकल बाईक्सकडे. खूप जण म्हणतात टीव्ही मध्ये इंजिनच नसते, मग पार्ट्स काय विकणार? मित्रांनो, गाडीला इंजिन नसते हे खरं आहे, पण गाडीला टायर असतात, ब्रेक असतात, ब्रेक पॅड असतात, ब्रेक शू असतात, सस्पेन्शन असतं, त्याचं ऑइल सील असतं, लाईट्स असतात आणि या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बॅटरी पॅक आणि कंट्रोलर. भविष्यात मेकॅनिक केवळ इंजिन ऑइल बदलणारा न राहता हे एक इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान होणार आहे. एआर ऑटो स्पेअर अपच्या प्लॅटफॉर्मवर मी हे तुम्हाला सांगू इच्छितो. आम्ही हळूहळू ईव्ही गाडींचा स्टॉक सुद्धा वाढवतोय. लक्षात ठेवा, टायर, ब्रेक आणि चेसिस पार्ट कधीच काढलेबाई होणार नाहीत, म्हणजे हे कधीच बदलणार नाही. गाडी इलेक्ट्रिक असो व पेट्रोल, तिला रस्त्यावर चालण्यासाठी या पार्टची गरज तर लागणारच आहे. आता तुम्ही प्रश्न विचाराल, मग मी आज काय करावे? तर माझी पहिली टिप आहे, अपडेट राहा. दर 3 ते 6 महिने मार्केटमध्ये काय नवीन येत आहे याचा अभ्यास करा. दुसरी गोष्ट, व्यवसायात आपल्या विविधता आणण्याचा प्रयत्न करा. फक्त जुन्या इंजिन पार्ट्सवर अवलंबून राहू नका. ऍक्सेसरीज आणि नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित पार्ट्स ठेवायला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वासार्हता. ग्राहकाला जेव्हा कळेल की तुम्ही फक्त माल विकत नाही, तर तुम्हाला तंत्रज्ञानाची माहिती आहे, तेव्हा तो तुमच्याकडेच येईल. एआर ऑटो स्पेअर तुम्हाला केवळ होलसेल रेटमध्ये माल देत नाही, तर बिझनेस कसा वाढवायचा याचे मेंटरशिप सुद्धा देते. जे दुकानदार आज हे बदल स्वीकारतील तेच भविष्यात मार्केटचे लीडर असतील. तर मित्रांनो, ऑटोमोबाईल क्षेत्र कधीच थांबणार नाही, ते फक्त बदलणार आहे. आणि जो या बदलासोबत स्वतःला बदलेल तोच या व्यवसायात यशस्वी होईल. तुम्हाला जर तुमचा स्पेअर पार्ट व्यवसाय या नवीन बदलानुसार सेट करायचा असेल आणि योग्य होलसेल सप्लायर हवा असेल, तर आजच आमच्याशी संपर्क करा, जो आमचा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. जर तुम्हाला ऑटो स्पेअर पार्टची फ्रँचायझी घ्यायची असेल तर आम्हाला थेट मेसेज करू शकता, तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.